भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती आरक्षण वर्गीकरणाच्या व क्रिमिनल संदर्भात 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेला निर्णय हा असंविधानिक व सामाजिक फूट पाडणारा आहे। सामाजिक दृष्ट्या अत्यंत घातक ठरणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्याकरता आज संपूर्ण भारतभर बंदची हाक देण्यात आली होती। सर्वोच्च न्यायालयाद्वारे घेतल्या गेलेल्या या मागासवर्गीय विरोधी निर्णयामुळे सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत असून प्रचंड असा रोष व्यक्त करण्यात येत आहे। करिता संसदेने त्वरित अध्यादेश आणून सदर निर्णय रद्द करून भारतीय संविधानाच्या अनुसूचित 9 मध्ये सुधारणा करून सदरचा निर्णय रद्द करण्याकरता आज 21 ऑगस्ट रोजी दर्यापूर येथे बंदची हाक देण्यात आली होती। या बंदमध्ये सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी उपस्थित झाले होते। उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आलेले आहे। सर्व पक्षाच्या साक्षीने, सर्व पक्षाच्या सहमताने आणि सर्व पक्षीय या ठिकाणी बंद पुकारलेला आहे। कोर्टाचा जो निर्णय आहे हा अत्यंत चुकीचा आहे आणि कोर्टाचा सन्मान करतो, परंतु कोर्टाने सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे। त्या संसदेने तुम्हाला तुमच्याकडे काही मागणी केली नाही, लोकांनी मागणी केलेली आहे। कोणत्या उमेदवाराने किंवा संसदेत आम्ही जे उमेदवार काढवलेले आहे, जे खासदार लोक आहेत, सभागृह आहे, सभागृहाने मागणी न करता तर कोर्ट जर आपोआप निर्णय घेत असेल तर हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे। या ठिकाणी या निर्णयाचा आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडी सर्व पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आता निषेध करतो। 1 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये SC ST यामध्ये वर्गीकरण करून त्याला क्रिमिनल न्यायाचा त्या फार मोठी साजिश आहे आणि ही गोष्ट भारतीय संविधानाच्या विरोधात आहे। भारतीय संविधानामध्ये अशी कुठलीच तरतूद नसताना या सुप्रीम कोर्टानं जे सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत, जे कॉलेजियनच्या माध्यमातून कुठली परीक्षा न देता तिथपर्यंत पोहोचले आणि त्यांना देशात जे मनोवादी पुरावा आहे त्यांना देशाचं भारतीय संविधान नको आहे आणि ते भारतीय संविधान नष्ट करण्याचा हा त्यांचा डाव आहे। जर हळूहळू जर आपलं रिझर्वेशन जर नष्ट झालं तर मात्र खासगीकरणाच्या माध्यमातून इथला जो बहुजन समाज आहे, जे SC आहेत, ST आहेत, त्यांच्या मुलं शिक्षण घेऊ शकणार नाहीत, त्यांना थांबवण्याचा हा फार मोठा डाव सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून इथलं जे मनोवादी सरकार आहे हे सरकार चालवत आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे जे आपले खासदार निवडून देतात ते सुद्धा यावर काही बोलत नाही। कारण असं जर चित्र राहिलं तर हळूहळू भारतीय संविधानातून सर्व बाबी अंतर्भूत होतील। कारण ते भारतीय संविधानाने आर्टिकल 341, 342 आणि 344 मध्ये आपल्याला सवलती दिलेल्या आहेत आणि त्याचा संपूर्ण पावर हा राष्ट्रपतीला असतो आणि देशातलं संसद हे सर्वश्रेष्ठ आहे। म्हणून आम्ही संसदेच्या माध्यमातून राष्ट्रपतीला निवेदन करतो की त्यांनी ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे तो अध्यादेश काढून त्वरित मागे घ्यावा, तो भारतीय संविधानाच्या अनुसूची 9 मध्ये त्याला अंतर्भूत करावं। म्हणजे येणारी जे मनोवादी पुरावा आहे, मग ते उच्च न्यायालय असो की सर्वोच्च न्यायालय असो, तो आपल्या आरक्षणाला हात लावणार नाही।